नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. शिवसेनेला कोणती मंत्रिपदं मिळणार आणि विरोधी पक्षनेता कोण होणार या असल्या चर्चेत सध्या नेते आणि माध्यमं मग्न असताना तिकडं अवघा महाराष्ट्र दुष्काळानं होरपळतो. जगण्याचे सगळे दोर कापले गेले की दोर लागतो तो गळ्याला. रोज शेतकरी आत्महत्या करतोय, स्वतःचं सरण स्वतः तयार करतो आहे. एखादा साथीचा रोग वाटावा तशा प्रमाणात आत्महत्यांचं प्रमाण वाढू लागलं आहे. मात्र या प्रश्नाकडे गंभीरपणे पाहायची तयारी कोणाची नाही. रोम जळत होतं तेव्हा नीरो फिडेल वाजवत होता, पण आज इथं हे रोज आपण बघत आहोत. तिकडे रोज शेतकरी आत्महत्या करत असताना इकडे साधा तरंगही उमटू नये अशी संवेदनशून्यता दिसत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात चित्र भयानक आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या की त्याचं राजकारण होतं फक्त, मात्र गंभीरपणे कोणीच काहीच करत नाही. हा प्रश्न एवढा मूलभूत आहे, पण त्याकडे साकल्यानं पाहिलं जात नाही. मुळात शेतीचं प्रस्थापित मॉडेल तोट्याचं आहे, त्याचा विचार केला जात नाही. अब्जावधी रुपये खर्चूनही राज्याची सिंचन क्षमता 17% वर जात नाही. कृषी विद्यापीठं नक्की काय करत असतात आणि त्यांनी काय करायला हवं याविषयी स्पष्टता नाही. लॅब टू लँड असा प्रवास संशोधनाचा होत नाही. कृषीपूरक उद्योग उभे राहत नाहीत. शेतीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या बाजार समित्या आणि सहकारी संस्था राजकारणाचे अड्डे झाल्यानंतर करायचं तरी काय? शेतीचा प्रश्न हा राज्याचा अथवा देशाचा नाही, तो जागतिक प्रश्न आहे. WTO सारख्या संघटनांचाही संदर्भ त्याला आहे. शिवाय आधारभूत किमती आणि अनुदान असे प्रश्न सोडवल्याशिवाय या आव्हानाचा मुकाबला नाही करता येणार. निराश झालेल्या शेतकऱ्याला आशेचा किरण दाखवणं हे आज सगळ्यात पहिलं काम आपल्या समोर आहे. त्यासाठी व्यवस्था म्हणून आपण सज्ज आहोत का, हा खरा प्रश्न आहे. आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. आणि ही चर्चा आपण करणारच आहोत. आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. संजय वरकड आहेत आपल्यासोबत. मराठवाडा आवृत्तीचे सकाळच्या कार्यकारी संपादक आहेत संजय वरकड. चंद्रकांत वानखेडे आहेत आपल्यासोबत. ज्येष्ठ पत्रकार आहेत, विचारवंत लेखक आहेत आणि शेतकरी नेते आहेत चंद्रकांत वानखेडे. ते नागपूरहून आपल्यासोबत आहेत. डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, ते परळमधून आपल्यासोबत आहेत. आणि तिथूनच भाजपचे प्रवक्ते गणेश हाके आपल्यासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण आपल्यासोबत आहेत. आपण सुरू करणार आहोत ही चर्चा, पण मला आज ब्लेम गेम नको आहे. आजवर हे फार झालं. गेल्या आठवड्यात ही चर्चा आपण केली तेव्हा सगळे पक्ष एकमेकांवर तुटून पडले होते. आज हे नको आहे. यावर मार्ग काय, उत्तर काय, सोल्युशन काय, हा आहे आजच्या चर्चेचा विषय. शेतकरी टाचा घासून मरत असताना त्याचं राजकारण कसलं करता? ही राज्याची आपत्ती आहे, सरकारची नाही. राज्य म्हणून एकसंधपणे आपण उभे राहूया. माझ्या शेतकऱ्याला नवी आशा देऊया. करूयात ही चर्चा. पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. माझ्यासोबत आहेत संजय वरकड, सकाळच्या मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत संजय वरकड. संजय वरकड आत्ता औरंगाबादमधून आपल्या सोबत आहेत. संजय, मला सांगा, गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये जे चित्र आहे ते अक्षरशः भयानक आहे. गेल्या आठवड्यातसुद्धा आपण या विषयावर चर्चा केली होती. मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये अनेक ठिकाणी आत्महत्यांची पाळी आलेली आहे शेतकऱ्यांवर. हे सगळं सुरू आहे. मला एक सांगा की आत्ता तातडीनं काय करणं आवश्यक आहे? मुख्यमंत्री असं म्हणाले की शेतकऱ्यांना घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे. हे सगळं बरोबर आहे, पण आत्ता तातडीनं काय करण्याची आवश्यकता आहे? कारण शेतकऱ्यांची आत्महत्या रोखणं हे आता सगळ्यात मोठं आव्हान आहे. काय करायला पाहिजे संजय वरकड, काय वाटतं तुम्हाला? नक्कीच आत्ता सध्याची जी परिस्थिती आहे ती अत्यंत वाईट अशी अवस्था आहे. आपण मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा चर्चा करत होतो की या दुष्काळाचं राजकारण झालं की नाही वगैरे, तर त्या विषयाला आपण आज बाजूला ठेवू आणि नेमकं काय करायला पाहिजे. साधारणतः आपले बातमीदार ज्या पद्धतीनं सगळ्या माहिती देत आहेत आणि गावाचे गावं स्थलांतरित होत आहेत, तर या सगळ्या प्रश्नाकडं पाहण्याचा आता राजकीय नेत्यांनी दृष्टिकोन बदलला पाहिजे. कोणाला मंत्रिपद मिळतं, कोणाला कॅबिनेट मंत्रिपद मिळतं, केंद्रात किती मोठं स्थान मिळतं, राज्यात किती मंत्रिपदं मिळतात, हा राजकीय मान अपमानाचा विषय होऊ शकतो. परंतु इथं शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आत्ता ऐरणीवर आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये किमान आता सरकारमध्ये सहभागी होताना दोन्ही पक्षांनी एक निर्णय चांगला झालेला आहे की गावामध्ये तुम्ही गाव पातळीवरचा दुष्काळ जाहीर केलेला आहे. आपण मागच्याही आठवड्यामध्ये या निर्णयाचं स्वागत केलं, पण निर्णयाचं स्वागत करताना या निर्णयाचं फलित काय, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आपला आगामी काळात असणार आहे.
एक चांगला निर्णय झालेला आहे की गावामध्ये जाऊन आता प्रत्येक शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर आणेवारी काढत बसावी लागणार नाही, तलाठ्याला त्या शेतकऱ्याला पैसे द्यावे लागणार नाही, आणि जो काही भ्रष्टाचार होतो 25,000 मिळणार असतील तर 10,000 रुपये त्या तलाठ्याकडे आणि ग्रामसेवकाकडे जाणार होते. म्हणजे सरसकट सगळीकडे असं होतं असं नाही, पण या सुद्धा प्रॅक्टिसेस दुष्काळामध्ये चालतात. तर त्याला कुठंतरी यावेळेस पूर्णविराम मिळालेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे. आता पुढचा पाऊल टाकताना मला असं वाटतं की ज्या 19,000 गावांमध्ये दुष्काळ सदृश्य किंवा दुष्काळ जाहीर झालेला आहे, तर तिथं तातडीने प्रत्येक गावात जरी शक्य नसेल तरी जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती सर्कलमध्ये दुष्काळ निवारण पथक आणि दुष्काळ मदत पथक, दुष्काळग्रस्तांना मदतीचे पथक स्थापन करायला पाहिजे. याच्यामध्ये केवळ सरकारी अधिकारी सोबत घेऊन चालणार नाही, तर त्या भागामध्ये काम करणारे काही समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी, काही कलावंत, काही साहित्यिक, असं सर्वांनी मिळून जर आत्ता दिलं आपण, जर आज आपलं हे आहे की पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, तर शेतकऱ्यांना खरंच सांगतो तुम्हाला की त्यांना लढ म्हणा असं सांगितलं तरी हा शेतकरी लढायला तयार आहे. परंतु आत्ताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये तो हताश झालेला आहे, हतबल झालेला आहे. नव्यानं आलेलं सरकार आपल्या मदतीला धावून येईल त्याची फार मोठी अपेक्षा आहे, परंतु या सरकारचा एक आकारच तयार होत नाही, त्याला आकार नाही, उकार नाही. अशा परिस्थितीमध्ये सरकारने कुणाकडे आशेनं बघायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मागच्या 2 महिन्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये हे जे सरकार स्थापन झालेलं आहे त्या काळामध्ये सरकारच्या नव्या सरकार आल्यानंतर त्याच्या आत्महत्याचा वेग मराठवाड्यात वाढतोय, तो अत्यंत चिंताजनक आहे. त्याच्यामुळं सरकारने आता गाव पातळीवर जायला पाहिजे. मुंबईत बसून, मंत्रालयात बसून काही होणार नाही. सरकारी यंत्रणा, राजकीय पुढारी, समाजसेवी संस्था, माध्यमं या सगळ्यांनी जाऊन शेतकऱ्यांच्या पाठीवर हात ठेवायला पाहिजे. तुम्ही लढा, आत्महत्या करू नका. गावागावामध्ये जनजागरण मोहिमा, पथनाट्य हे सगळं करण्याची गरज आलेली आहे, कारण हे सगळ्यांमुळे नाही म्हटलं तरी खूप मोठा परिणाम होऊ शकतो. चंद्रकांत वानखेडे आपल्यासोबत आहेत नागपूरमधून. चंद्रकांत वानखेडे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सगळ्यात जास्त प्रमाण जे आहे ते प्रामुख्याने विदर्भात आहे. म्हणजे राहुल गांधी एखाद्या कालावधीच्या झोपडीमध्ये जातात, नंतर त्या कालावधीचं काय होतं कोणालाच कधी कळत नाही, पण वारंवार या प्रकारच्या घटना येतात, बातम्या येतात आत्महत्यांच्या. मला एक सांगा की मुळामध्ये आत्महत्यांची वेळ शेतकऱ्यांवर काय येते? कारण शेतकरी हा चिवट असतो, शेतकरी काही उगाच निराश झाला आणि आत्महत्या केली असं घडत नाही. तर ही वेळ का येते? या सगळ्यामध्ये धोरणात्मक अपयश जर असेल तर आता त्यात सुधारणांची आवश्यकता आहे, पण नक्की काय सुधारणा केल्या पाहिजेत, काय वाटतं? एका शायरने असं म्हटलं आहे की देख कर फसल अंधेरों की आप हैरत में क्यों हो, देख कर फसल अंधेरों की आप हैरत में क्यों हो, तुमने अपने खेतों में उजाले बोए ही कहाँ थे. म्हणजे याचा अर्थ असा की आत्महत्येचं हे पीक पाहून आपण आश्चर्यचकित का आहात, कारण आपण अंधारच पेरलेला आहे, अंधाराचं हे पीक येत आहे. म्हणजे हे मी निराशजनक बोलत नाही, पण या आत्महत्या आतापर्यंत होत होत्या. यावेळेस सर्वाधिक धक्कादायक गोष्ट अशी आहे की ऐन सुगीच्या काळामध्ये आत्महत्येचा वेग वाढलेला आहे. आता हा सुगीचा काळ याचा अर्थ असा की जेव्हा त्याच्या घरामध्ये अन्नधान्य येतं, जेव्हा त्याच्या घरामध्ये शेतीमधलं उत्पादन येतं, त्यावेळेस आत्महत्येचा वेग वाढणं याचा अर्थ असा की पुढच्या महिन्यांमध्ये, म्हणजे हा डिसेंबर महिना, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये काय होणार आहे याची कल्पना जरी केली तर जीवाचा थरकाप उडतो आणि माझ्या मते मरणाचा सडा पडणार आहे. हे गांभीर्य या सगळ्या शासनाला, प्रशासनाला किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना येत आहे का, हा खरा मुद्दा आहे. यावेळेस सोयाबीन संपूर्ण हातचं गेलेलं आहे, कापूस जो आहे तोही जवळपास गेलेला आहे, त्याला भाव नाही. सोयाबीन गेलेला आहे, त्याला भाव नाही. कापसाला भाव नाही आहे. आणि मूळ मुद्दा असा आहे की बघा, तुम्ही एक वाक्य वापरलं की महाराष्ट्रावर दुष्काळ, महाराष्ट्र दुष्काळ होरपळतो आहे, मराठवाडा दुष्काळात होरपळतो आहे, विदर्भ दुष्काळात होरपळतो आहे. खरोखर हे आहे का? दुष्काळामध्ये फक्त मराठवाड्यातला शेतकरी होरपळतो आहे, दुष्काळामध्ये विदर्भातला फक्त शेतकरी होरपळतो आहे. बाकी जनतेला, म्हणजे मग ती नोकरशाही असेल, राजकीय व्यवस्था असेल, सामाजिक व्यवस्था असेल, याला काही झळ आहे का? आणि माझा प्रश्न असा आहे की दुष्काळ वारंवार शेतकऱ्यावरच का पडतो आणि दुष्काळ तो खडी फोडायला जाणारा शेतकरीच का असतो? आणि या सगळ्या धोरणांच्या संदर्भात मी काय बोलू? मला एक म्हणजे सांगायला लाज वाटते. 2006 मध्ये 60 वर्षानंतर राष्ट्रीय शेतकरी आयोगाचा अहवाल आला. 6व्या वेतन आयोगाचा अहवाल मान्य होत होतात का? आणि राष्ट्रीय शेतकरी आयोगाचा अहवाल जो म्हणजे आयोग स्थापन शेतकरी आत्महत्या करताय म्हणून झाला, तो 2006 पासून 2014 8 वर्ष आजही धूळखात पडलेला असतो. नरेंद्र समितीचा अहवाल येतो, नेमणारे सरकार
आणि त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये एक चकार शब्द केला जात नाही आणि मग तुम्ही आम्ही सगळे विचारवंत आश्चर्यचकित होतो की का दुष्काळ, कसा दुष्काळ. अहो यावेळेस म्हणजे मी आत्महत्येच्या सगळ्या प्रश्न सुगीच्या काळात आत्महत्या होणं ही विषय म्हणजे मला चिंता अशी वाटते की अधिवेशना काळातली ही जी सगळी पोपटपंची चालली ही संपल्यानंतर म्हणजे अधिवेशन संपल्यानंतर पुढे निवडणूक नाही आणि मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे दिवस शेतकऱ्यांचे कसे जाणार याविषयी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आहे. पॉझिटिव्ह बोला हे म्हणणं सोपं आहे, पण नुसतं आता हात ठेवून त्याचं भागणार नाहीये. त्याच्या खिशामध्ये रक्कम सुद्धा किंवा कॅश किंवा मदतीचा हात सुद्धा घालावा लागणार आहे. त्याच्या खिच्यामध्ये हा पाठीवरचा हात भरपूर झाला, लढ म्हणा भरपूर झालं. आणि आता शेतकऱ्यांनी काय करावं याच्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी तुम्ही आम्ही काय करू शकतो हा खरा गंभीर प्रश्न आहे असं माझं म्हणणं आहे. चंद्रकांत वानखेडे, फार महत्त्वाचं तुम्ही बोलला. हा सुगीच्या काळामध्ये आत्महत्या होतात याला काय म्हणायचं? एक शायर असं म्हणतो, तुम्ही मगाशी उल्लेख केला, एक गज़ल अशी आहे कि अब मैं राशन की कतारों में नजर आता हूँ, अपनी खेतों से बिछड़ने की सजा पाता हूँ. आपण आपल्या शेतीपासून दूर गेलेलो आहोत. शेतकरी हा जर मूळ आधार असेल, मी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा चंद्रकांत वानखेडेंनी उपस्थित केला आहे की जर शेतकरी आत्महत्या करतोय, शेती आत्ता दुष्काळग्रस्त आहे, तर बाकी व्यवस्थेला झळ कशी काय पोचत नाही? याचा अर्थ व्यवस्थात्मक काहीतरी गडबड आहे.